मी आहे राधिका आणि राधिकास किचनमध्ये मी आज तुमच्यासाठी एक अशी रेसिपी घेऊन आले आहे ज्या बॅचलर मुली हा व्हिडिओ पहिल्या लगेचच करू शकणारी ही रेसिपी अनेक जणांना खूप अशी अवघड वाटणारी किंवा ह्या रेसिपीपासून लांब पळणाऱ्या की मला जमत नाही अशा म्हणणाऱ्या ह्याही नक्की एकदा ट्राय करून पाहू शकतात की राधिकास किचनमध्ये आज मी अशी एक रेसिपी घेऊन आले आहे अगदी सोप्या पद्धतीत आणि ती रेसिपी म्हणजे भाकरी। नमस्कार सर्वांना, राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच जर तुम्हाला अजून माझ्याकडून गावरान पद्धतीचे जर व्हिडिओ पाहिजे असतील, रेसिपीज पाहिजे असतील तर कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका। आणखीन जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी स्पेशल काय घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल। तर पहा, भाकरीसाठी लागणारे साहित्य म्हणजे पीठ आणि पाणी। आता इथे मी तांदूळ आणि ज्वारी ह्या दोन्हीचे मिक्स पीठ घेतले आहे। इथे तुम्ही बाजरीचे घेऊ शकता, नाचणी घेऊ शकता आणि ओन्ली ज्वारीचेही घेऊ शकता किंवा फक्त तुम्ही तांदळाचेही घेऊ शकता। कुठलीही भाकरी असू दे, भाकरीसाठी लागणारे साहित्य एकच असतं, पाणी आणि जी मेन प्रोसेस असते ती म्हणजे पीठ आपण कसं तयार करतो ते। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर आता इथे मी ह्याच्यावरतीच भाकरी दाखवणार आहे आणि मी ह्याच्यावरतीच करते, मला खूप सोपं पडतं। आता पहा, इथे पहिलं थोडं पीठ घेतलं आहे मी। खूप सारं पीठ घ्यायला जायचं नाही, थोडं थोडं करूनच पीठ घ्यायचं। आणि पहा मी काय करते तर एकदम पहिलं सुरुवातीला थोडं पाणी घेतलं आहे आणि पीठ भिजवून घेत आहे। सेम प्रोसेस आपल्याला व्यवस्थित भाकरी येण्यासाठी हेच फॉलो करायचे आहे। बघू शकता मी किती थोडं थोडं करून पाणी घेत आहे आणि पीठ मळत आहे। बॅचलर मुलीही करू शकतात बिना घाबरता। ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। ज्यांना भाकरी खरंच शिकायची आहे त्यांनी ही प्रोसेस पहिली फॉलो केली पाहिजे। पुन्हा आपण थापायचं किंवा भाकरी भाजायची किंवा भाकरीला पाणी लावायचं ते नंतर न पाहू, पण सगळ्यात अगोदर ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते। ज्यांना फुगलेली भाकरी पाहिजे असते, ज्यांना व्यवस्थित अशी छान बिना कडेला फाटता थापता आली पाहिजे, तर त्याच्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते। आता इथे मी मिक्स पीठ घेतलं आहे, त्याचं कारण आम्हाला दोन्हीची भाकरी खूप आवडते। तांदळाची दिसायलाही खूप सुंदर दिसते, आणखीन खायलाही खूप चविष्ट लागते। पाहू शकता मी किती वेळा पाणी थोडं थोडं करून घेतलं आहे, एकदम आपण भिजवायला जायचं नाही। बघा आता बघू शकता तुम्ही, मोठेही एकदम असं सगळं घट्ट पीठ होत आलं आहे। एक गोळा आपल्याला तयार करायचा आहे, त्याचप्रमाणे जे आपलं सुकं पीठ आहे तेही ह्याच्यात थोडं थोडं करून ऍड करीत न्यायचं आहे। आता इथे 2 हात घ्यायचे। ह्या प्रोसेस सुरुवातीपासूनच करत जायच्या, म्हणजे वेळ लागत नाही आपल्याला भाकरीला। दोन्ही हाताचा उपयोग करायचा पीठ मळत असताना। पाहू शकता आता तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल की आपण ज्या वेळेस दिवाळीचे पदार्थ बनवत असतो तर आपण पीठ शंकरपाळीचं कसं मळत असतो किंवा मग चपातीचं हे पीठ आपण कसं मळत असतो। ही प्रोसेस पहा, हे व्यवस्थित मॅश करायचं आहे। हे असं पीठ मळायला थोडा जास्त वेळ द्यायचा, कारण की भाकरी छान होण्यासाठी, छान फुगण्यासाठी किंवा कुठेच न फाटण्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते। पाहू शकता, पहा इथे मला
पीठ मळण्यासाठी फक्त 3 मिनिटं लागले आहेत. तर आता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ह्याचा उंडा तयार करून घेऊ शकता. आमच्याकडे पिठाचा गोळा म्हणतात. पहा, मी ते एवढा मोठा घेतला आहे. मी मोठ्याच भाकरी करते आणि आम्हाला आवडतात पण मोठ्याच भाकरी. आता बघा, ह्याला असा गोल फिरवत थोडासा राऊंड शेप द्यायचा. आता थोडं पीठ घालून घ्यायचं खाली आणि तोच हात थोडासा असा झाडून दोन्ही साईडला लावून घ्यायचा. आता इथे पहा, काही जण असं करतात तर काही जण असं करतात. मी दोन्हीही करत नाही. मी डायरेक्ट ठेवते आणि ही पुढची जी आपली बोटं आहेत त्या बोटाने फक्त प्रेस करत जायचं आणि एक हात इथे लावायचा. नाही लावला तरी काही हरकत नाही, पण जस्ट पहिल्यापासून सवय आहे तर लावते. पहा, फक्त ही 4 बोट आहेत आपली, त्या फक्त 4 बोटांनी खाली प्रेस करायचे. बाकी हा हात अंतराळीच राहतो. पहा, आणखीन जे फिरवायचे एवढीच फिरते. पुन्हा आपल्याला इथून सुरुवात करायची. पुन्हा इथे आली, फिरली, पुन्हा इथे आली, फिरली. बघा, आता सेम उचलायची भाकरी. तुम्ही सुरुवातीला असणार घाबरणार, घाबरायची काही गरज नाही. बघू शकता. आता एकाच हाताने सेम प्रोसेस. बघा, ही 4 बोटच भाकरीसाठी खूप हे होतात. बघा, जशी आपण कडेने हे करेल तशीच आपल्याला मध्येही तशीच थापत न्यायची आहे. आता एवढी मोठी झाली आहे तर आता मी 2 हाताने थापणार आहे. तर पहा, मी सुरुवातीला अशी भाकरी थापत होते पण आता मला तशी जमत नाही. आता मी अशी, जशी माझी मम्मी करते तशी. बघा, ह्या हाताने फिरवायची आणि ह्या हाताने फक्त खाली थापत न्यायची. ह्या हाताचा फक्त उपयोग होतो आपल्याला ही गोल फिरवण्यासाठी अशी, आणि ह्या हाताचा मी मध्ये जास्त थापतच नाहीये. तुम्ही पाहू शकता, ज्या आपल्या कडा आहेत त्या कडा मी थापून घेत आहे. बघा, आणखीन दोन्ही साईडून थापून झाली दोन्ही हाताने की पुन्हा मध्ये यायचे, पुन्हा फिरवायचे. आपल्याला समजत असतं कुठे जाड आहे कुठे पातळ आहे. तर बघा, हाताला समजतं तिथेच आपला हात जास्त जातो. जिथे जाड भाकरी राहते तिथेच आपला हात जास्त थापला जातो. हा अनुभव आहे. पण तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर ह्या पद्धतीने फॉलो केली तर 100% भाकरी तुमची खूप छान होणार. तर पहा, नेहमी माझी भाकरी एवढीच मोठी असते. आता इथे पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलं होतं त्याच्यामुळे आपल्या भाकरीला कुठेच तडा गेल्या नाहीयेत, आणखीन व्यवस्थित झाली आहे. आता जर पहा, बऱ्याच ठिकाणी काय होतं की ज्वारी म्हणा तांदूळ म्हणा खूप दिवसाचे असतात, आणखीन ते जर आपण विकत आणलं आणि ते दळण झाल्यानंतर चिकट होत नाही पीठ. तर त्याच्यासाठी काय प्रोसेस करायची, तवा गरम करायचा, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं, त्याला खूप उकळी येईस्तोवर उकळवायचं. आणखीन ते लगेचच पाणी आपण जे भाकरी करणार आहे तेवढं किती तुम्हाला लागणार आहे 2 भाकरीचं 3 भाकरीचं तेवढं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते पाणी ओतायचं आणि चमच्याने गरमच आहे तर सगळं मिक्स करून घ्यायचं. थंड झालं की म्हणजे कोमट असतानाच आपण हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं ते. त्याही भाकरी खूप छान होतात, चवीलाही खूप छान लागतात, थापताही खूप छान येतात. तर चला आता भाकरी भाजून घेऊ आपण. आता इथे तवा आपला तापला आहे. आता आपण भाकरी टाकून घेणार आहे. तुम्हाला जशी येते तशी, काही जण अशी 2 हातावरतीही टाकतात. मला नाही जमत तशी टाकायला. मी सुरुवातीपासून अशीच भाकरी टाकायला शिकले आहे. आता पहा, इथे माझा लो गॅस होता, आता मी थोडासा वाढवणार आहे, मिडियमला ठेवणार आहे आणि इथे लगेचच मी पाणी लावून घेणार आहे. पाणी लगेचच लावायचं आणि पाणी लावताना हे असं लावायचं. हा नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे भाकरी लगेच चटकते. सुरुवातीला हाताला चटके बसतात तर त्या वेळेला पाणी लावायला खूपच अवघड असतं. मी सुरुवातीची पहिली भाकरी
मी 4थीत असताना केली होती आणि माझ्या आईने सगळ्या बायकांना बोलवून दाखवली होती भाकरी. तेव्हापासून मला स्वयंपाकाचं वेड आहे आणि एकदा केली, मम्मीला आवडली, मग मी नेहमीच करत होते भाकरी आणि आता सगळ्यांनाच आवडतात. पहा, पहिली भाकरी टाकताना हे असंच होत असतं. कंटिन्यू आपण चपाती करत असतो तव्यावरती, त्याच्यामुळे तेल असतं तव्याला आपल्या तसं, आणि पहिली भाकरी अशीच होते. दुसरी भाकरी आपली नाही सटकणार तव्यावरून. तर बघा, आता ही मी लगेचच पलटी करून घेणार आहे. आणखीन असे ओढून लगेच सेंटरला घ्यायचे. आता इथे मीडियम गॅसवरतीच आपल्याला ठेवायचे आहे. आता इथे पहा, खूप हायला गॅस आपल्याला ठेवायचा नाही, मीडियम मध्ये ठेवायचा आहे. खूप हायला गॅस ठेवला तर पटकन भाकरी जळते, पण आपल्याला जशी पाहिजे आहे तशी होत नाही. आता इथे मी 3 भाकरी करून घेणार आहे. बघा, इथून आपल्या कडा उचलल्या आहेत फक्त 1.5 मिनिटामध्येच, पण आपल्याला लगेचच भाकरी उलटवायची नाही, कारण की मध्ये साईडला खूप बिना भाजताच तशी झालेली असते. आणखीन आपण जर काही मुली मी बघितले स्वतः प्रत्यक्ष, मुद्दामूनच उचलत नाही भाकरी तरी मध्ये उलटणं घालायचं आणि घासून घासून काढायचे. आपल्याला तो प्रकार अजिबात करायचा नाही. भाकरी भाजल्यानंतर तिचं ती वरती येते, जसं इथं पाहू शकता फुगली आहे. अशी भाकरी जेव्हा पूर्ण तयार होते तर त्या क्षणाला ती वरती येते. इथे आपली फ्लेम मिडियमच आहे. आता बघा, आपली भाकरी सगळीकडून फुगले. आता आपण पहा, इथे साईडनं भाजली नाहीये, बघू शकता. म्हणून आपण पूर्ण ही साईड भाजून घेणार आहे. थोडीशी प्रेस करायची. बघा, इथे फुगून येत आहे वरती, अशी थोडी थोडी प्रेस करायची. आणि इथे मिडियम गॅसच आहे आपला. तुम्ही ते उलटण्यानेही प्रेस करू शकता, अशी खूप नाही, कमी. मी उलटण्याने प्रेस करत नाही, कारण की जेवढी आपण ही अशी प्रेस करू तेवढीच खाली भाजली जाते आणि त्याचा तो हेही उठला जातो सेम तसा. मग मी नेहमी हातानेच प्रेस करते, ते दिसायलाही छान भाकरी दिसते. बघा, अजून व्यवस्थित भाजली नाहीये, अजून आपण व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर पहा, इथे झाले आहे आपली सगळीकडून व्यवस्थित भाजून. आता आपण पलटवून घेणार आहे. आता हिला हलवायची नाही, तिचं ती फुगते. बघू शकता. गॅस वाढवायचा नाही, गॅस वाढवला तर पटकन जळून जाते फुगायच्या अगोदरच भाकरी. आता मी काय करते, उलटण्याच्या साहाय्याने अशी खाली दाबत असते, जेणेकरून कढाई त्याच्या व्यवस्थित भाजल्या जाव्या म्हणून. आणि हलवायची नेहमी भाकरी, जर ती मध्येच तशीच फुगून राहिली तर पटकन जळून जाते. आता बऱ्याच वेळा ज्या वेळेस आपण पाणी लावत असतो भाकरीला, तर त्या वेळेला काय होतं, आपण खूप पाणी लावलं जातं किंवा भाकरी खूप घासली जाते. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवील. आता आपली भाकरी खूपच चटकत होती, तर मी पाहिलं, मी एका हाताने पकडून पाणी लावलं आहे. आता आपल्या नेक्स्ट भाकरीला सटकणार नाही भाकरी आपली, तेव्हा मी दाखवेलच. तर पहा, किती छान आपली भाकरी झाली आहे. दोन्ही साईडून बघा, खूप छान भाजली आहे. मला थोड्या अशाच भाकऱ्या आवडतात, मला खूप अशा
काय म्हणतात, आमच्याकडे तरी तसं म्हणतात की गिजगिजी भाकरी, म्हणजे खूप पाणी झाल्यानंतर पटकन मोठ्या गॅसवरती आपण भाजून घेतलेली तशी ती, आणि ह्याला असं म्हणतात सडसडीत भाकरी. तर सेम प्रकार मला सडसडीत भाकरी आवडते. तर बघू शकता किती छान झाले आहे. आणि आता हे मी काढून घेणार आहे. तर पाहू शकता किती छान गोल झाले आहे. खूप छान सडसडीत अशी मला आवडते सेम तशी भाकरी झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा.